एक धाव निश्चित प्राप्त होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. 2 धावा सफल होत आहेत आणि 2 धावाने संघ या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय सावली संघाचा. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळेल या लखन आणि चषक याच्याकडून. लखनने मारले. लखन गोलंदाजी करतोय. सुहास सुंदर चेंडू होता. थोडा सुंदरतेने खेळून काढलाय. निर्धाव चेंडू निघतोय. बघा 2 षटकांचा सामना आहे. फक्त 12 चेंडूचा सामना असेल मग आता फटकेबाजी करावीच लागेल. कारण 12 चेंडू मध्ये आपल्याला कमीत कमी 25 ते 30 धावांची गरज असेल. समोरच्या संघाला हरवायचं असेल तर त्याच पद्धतीत नक्कीच खेळावं लागेल. सुंदर फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय मात्र झेल जमिनीला दान होतोय. एक धाव मिळते. लखनला मात्र एक जीवनदान मिळते म्हणायला लागेल आणि एक धाव मिळते. एक धावेनंतर संघ ही धावसंख्या धावून पोहोचते 3 वरती. पहिलं षटक हाताळण्यासाठी आला येतो सुहास. आता मात्र चषक. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. हा सुद्धा झेल जमिनीला दान होतोय. बघा दोन्ही सलामीवीरांचं झेल आले होते आणि दोन्ही झेल जमिनीला दान झालेत. दरम्यान 3 धावा मिळत आहेत. 3 धावण्याचे संघ ही धावसंख्या धावून 6 वरती पोहोचते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांकडून. लखन आणि चषक ह्याच्याकडून. आता मात्र लखन सुंदर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्करला चेंडू निर्धाव निघतोय. सुहास मात्र कमबॅक करतोय. खरोखरच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते तनाळी संघाकडून. सुहास खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्करला चेंडू काही न समजलेला लखन याला निर्धाव चेंडू निघतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती सुहास कडून. आता मात्र लखन कमबॅक करतोय. टप्प्यात आला चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे पार 6 धावांसाठी आणि 6 धावाने संघ धावसंख्या धावून पोहोचते 12. All right, ladies and gentlemen, let me see everybody's hands up in the air and clap, 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 and clap, clap. दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय तो शुभम. शेवटचा षटक असेल हे. हा ना मारीचा षटक असेल. आता मात्र चषक स्ट्राईक वरती आहे. सुंदर चेंडू सुंदरतेने खेळून काढला. एक धाव निश्चित प्राप्त होतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. 2 धावा मिळतात. तिसऱ्या धावेसाठी येत आहेत. आता मात्र चषक रनआउट होऊन तंबूत परततोय कारण लखनला स्ट्राईक वरती आणायचं होतं. त्यासाठी चषकने आपलं विकेट दान केले म्हणायला हरकत नाहीये.
बघा 2 षटकांचा सामना असेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकात तब्बल 12 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये फक्त 2. आता कुठेतरी 25 ते 30 धावांचं लक्ष द्यावं लागेल समोरच्या संघाला जर आपल्याला जिंकायचं असेल तर. चला सर, सामना चालू करून घ्या. शुभम सामना करणार अनंत. सुंदर चेंडू होता, तेवढा सुंदर त्याने खेळायचा प्रयत्न स्क्वेअरच्या दिशेमध्ये. क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली तो 2 धावा नक्कीच प्राप्त होत आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतो काय बघायचंय. 2 धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 वरती. या षटकातले अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 3 चेंडूचा समाचार कशा रीतीने घेतो तो अनंत. शुभम सामना करा अनंत. सुंदर चेंडू होता, खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेनचा चेंडू जोरदार अपील होत आहे. आता मात्र धाव बाद होऊन अनंत परततोय. प्रथमेश अनंत ही जागा घेण्यासाठी जातो तो. प्रथमेश स्ट्राईक वरती येतो. प्रवीण पुन्हा सुंदर चेंडू होता, तर सुंदर त्याने खेळायचा प्रयत्न. आता मात्र काहीसे मिसफील्ड होते आणि हा जातोय खणखणीत दणदणीत चौकार. या 4 धावांनी संघ धावसंख्यात जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती. सुंदर फटकेबाजी आता मात्र प्रवीण कडून पाहायला मिळते. शेवटचा चेंडू मला वाटतं या दुसऱ्या षटकातील असेल. 2 षटकाचा सामना. 20 ते 25 धावांचं लक्ष खूप होईल नक्कीच. आता मात्र समाचार घेतलाय आणि हा मात्र खणखणीत दणदणीत षटकार लगावलाय प्रवीण याने. आणि या 6 धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 26 या धावसंख्येवरती. 27 धावांचं लक्ष ठेवलंय ते तनाली संघाला. यानंतर होणारा सामना 80-11 विरुद्ध काळकाई कृपा तिसे. 80-11 विरुद्ध काळकाई कृपा तिसे. दोन्ही संघांच्या संघ नायकाला विनंती आहे की आपण समालोचन कशा दिशेने यायचंय आणि नाणेफेकीचा कॉल करून जायचंय. बॅट्समन नेम एक प्लेयर
तनाळी बॅट्समन नेम सुहास रोहित स्ट्राइक वरती सुहास नॉन स्ट्राइक वरती आहे तो रोहित धावांतर लक्ष घेऊन तरलाय तो तनाळी संघ जाकमाता सावळी संघाकडून सलामीचा गोलंदाज अक्षय सलामीसाठी आलाय तो सुहास स्ट्राइक वरती आहे तो सुहास नॉन स्ट्राइक वरती आहे तो रोहित सुंदर चेंडू अक्षय याचा काही न समजलेला जोरदार अपील मात्र पंच 2 हात समांतर करतात येतात तर तन स्वर चेंडू घोषित करतात पंच मुन्ना सर दरम्यान 1 धाव होते 27 धावांचं लक्ष आहे 12 चेंडू मध्ये 2 षटकाचा सामना आहे पुढे अक्षय सज्ज होतोय सुहाससाठी सुंदर चेंडू होता त्याला सुंदर त्याने खेळून काढलाय काही नैसर्गिक अडथळ्यामुळे 2 धावा निश्चित प्राप्त होतील 2 धावांमध्ये समाधान मला लागतंय एक शॉट याचा अर्थ एकच धाव एक शॉट आहे फक्त 2 धावा झालेत एक रन शॉर्ट पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतोय सुहाससाठी सुंदर चेंडू होता सुंदर त्याने खेळून काढले 1 धाव निश्चित प्राप्त होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र असफल होतोय एका धावेवरती समाधान मानावं लागतंय सुहास याला रोहित सलामीवीर आहे बघूया षटकार चौकारांची आतिषबाजी करतो का 27 धावांचं लक्ष आहे अक्षय मात्र उभा ठाकलाय सुंदर गोलंदाजी करतोय रोहितला कुठेतरी षटकार चौकारांची आतिषबाजी करावीच लागेल कारण 27 धावांचं लक्ष आहे 2 षटकांमध्ये ते लक्ष पार करायचंय आता मात्र सुंदर चेंडू होता तेवढा सुंदर त्याने खेळायचा प्रयत्न मात्र चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि रोहित मात्र तंबूत परततोय पहिला धक्का बसतोय तनाळी संघाला रोहितच्या स्वरूपात साहिल रोहित याची जागा घेण्यासाठी आता आलाय तो साहिल बघूया साहिल षटकार चौकारांची आतिषबाजी करतो का साहिल डावकुरा फलंदाज साहिल बघूया कोणत्या रीतीने अक्षयचा समाचार घेतोय षटकार चौकार लगावतोय का सुंदर चेंडू 1 धाव प्राप्त केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र असफल काहीशी नैसर्गिक अडथळ्यामुळे खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते साहिल याला
आता दोन्ही डावखुरे फलंदाज आहेत. 27 धावांचं लक्ष आहे तनाली संघाला. धावसंख्या झाली ती 4. पहिलं षटक प्रगतीपटावर आहे. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. डीप मध्ये एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. सुहासला सुद्धा धावसंख्या जाऊन पोहोचले 5 वरती. आता मात्र कुठेतरी षटकार चौकार काहीतरी मारावं लागणार, कारण फक्त 5 धाव करून चालणार नाहीये. 27 धावांचं लक्ष आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 2 षटकांचा सामना असेल. दरम्यान षटक संपतंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघ ही धावसंख्या जाऊन झाली ती 5 धावा. एक गडी बाद 5 धावा. श्रवण संघाकडून दुसरं शेवटचं षटक घेऊन श्रवण आणि सामना करणार सुहास. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण 22 धावांचं लक्ष आहे 6 चेंडू मध्ये. आता मात्र सुंदर चेंडू लगावलाय. समावेश कशा दिशेने येतोय. खणखणी दणदणी षटकार. 6 धावांनी नंतर 6 धावांनी मात्र आता धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 11. 5 चेंडू 16 धावांची गरज. श्रवण सामना करणार सुहाससाठी. हा सुद्धा चेंडू सुंदर होता. चेंडू काय क्षेत्ररक्षक येतोय. आता मात्र काहीतरी मिसफील्ड होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र सफल होत आहेत. 2 धावांनी समाधान मानावं लागतंय ते सुहास याला. आणि 2 धावांचा संघ ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 वरती. 27 धावांचं लक्ष आहे. अजूनही 14 धावांची गरज आहे. 4 चेंडू 14 धावांची गरज. 1-2 षटकार कंपल्सरी पाहिजेत. श्रवण टू सुहास. पंतांच्या डाव्या बाजू मारा करतोय श्रवण. फुटा चेंडू होता. हा मात्र भिरकावून दिलाय आणि हा मात्र नो चेंडू घोषित करतायत कोयरलेगचे पंच. आणि हा 6 धावांसाठी जातोय. दरम्यान संघाची धावसंख्या होते 20 धावा. 4 चेंडू 7 धावांची गरज. सर कोणत्याही प्रकारची टीम मिटिंग करू देऊ नका. समातोरित चालू करून घ्या. आपल्याला हे जे क्रीडांगण आपल्याला हे जे ग्राउंड उपलब्ध करून दिलेत ते सन्माननीय श्री भगवानदा पाटील हे सुद्धा आपल्या इथे हजर आहेत. त्या सुद्धा आपल्या संपूर्ण कमिटीकडून खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा श्रवण
सामना करणार सुहाससाठी फ्री हिट नाहीये. 4 चेंडू 7 धावांची गरज. पुन्हा कंपल्सरी चेस आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. 4 चेंडू 7 धावांची गरज. श्रवण सामना करणार सुहास, जो षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय. आता मात्र कुठेतरी फटकेबाजी परत करावी लागणार आहे. फुलटॉस चेंडू होता, हा सुद्धा भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. 6 धावांसाठी तीन चेंडू 1 धावेची गरज आहे. षटकार क्वार्टर फायनल जिंकलाय. हा सुद्धा सुंदर चेंडू मारलाय. 1 धाव प्राप्त होते. विजयी झालाय तो तनाळी संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराजित संघाचं गोड कौतुक. तुम्हाला क्रिकेटच्या पुढील वाटचालीस आमच्या संपूर्ण कमिटीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर सामना होतोय 80-11 विरुद्ध कालकाई ग्रुपात तिसे संघ. त्वरित ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे आणि त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आणि 80-11 संघ आपले सलामीचे फलंदाज ग्राउंड वरती पाठवायचे. 80-11